अवघ्या आठवड्याभरावरती दिवाळी येऊन ठेपलेली आहे। मात्र रत्नागिरीतले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी परिस्थिती बिकट झालेली आहे। अनेक घरांमध्ये अवघे 2 ते 3 पोती भात सध्या शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे जे नुकसान केलं परतीच्या पावसाने त्याची मदत दिवाळीपर्यंत तरी मिळेल का ही आशा देखील आता मावळली आहे। पाहूयात नेमकं रत्नागिरीत चित्र काय आहे। दिवाळी आठवड्यावर आली आहे, मात्र खळ्यात पोती 2 पोतीच भात आहे। यंदा चांगलं पीक आलं होतं, पण पावसानं सोन्यासारख्या पिकाची माती केली आहे। जेवढा भात हाती आलाय तोही निकृष्ट आहे। पाण्यातूनच आम्ही पोवलेला भात आम्ही काढून आम्ही झोडतो आणि तो इथं चक्कीमध्ये नेऊन दलाई टाकते आणि तोच आम्ही खातो। तो पण भात म्हणजे खाण्याच्या लायकीचा नाही, तरी आम्ही तो खातो आम्ही तो भात। रायगड जिल्ह्यातल्या 95,000 हेक्टर जमिनीवरील भात पिकाचं नुकसान झालंय। सरकारनं मदतीचं आश्वासन दिलंय, पण मदत मिळण्याची चिन्ह नाहीत। त्यामुळे दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय। पाऊस गेला तो वारा निसर्गाला संसार आमचा न्याला। आता दिवाळी आली, दिवाळीच्या पाय आता आम्ही करायचं काय? पोराबाला बसले सारं सुविधा सगळी बंद, नोकरी चाकरी बंद। काय आता करणार? गरिबी परिस्थिती अशी बिकट आली तर कशाने साजरी होणार ती दिवाळी? काहीतरी सरकारने आम्हाला काहीतरी दिला त्याचा मोबदला तर काहीतरी करू आम्ही त्याच्याबद्दल। अस्मानी संकटानं शेतकऱ्याला देशोधडीला लावलंय। आता मायबाप सरकार मदतीचा हात देऊन बळीराजाला सावरणार का हे पाहावं लागणार आहे। प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, अलिबाग, रायगड।